मिरज तालुक्यातील आरग येथील आरग बेळंकी रोडवरील मंदिराजवळील तलावाजवळ सुजल बाजीराव पाटील यास समलैंगिक संबंधात विरोध करतो म्हणून 2 अल्पवयीन मुलांनी सुजल याला तळ्यात बुडवून ठार मारले। 2 अल्पवयीन मुलांना मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। सुजल पाटील याला 2 अल्पवयीन मित्रांबरोबर बाहेर गेला होता। सुजल पाटील यांचा मामा प्रवीण तानाजी निकम यांनी पाहिलं होतं, परंतु तो परत आलाच नाही। प्रवीण निकम यांनी सुजल बेपत्ता असल्याची मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली। पोलिसांनी संशयित 2 अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं। त्यांची कसून चौकशी केली असता सुजल पाटील आणि त्यांच्या समवेत सदरचे 2 अल्पवयीन बालक बेळंकी येथे हळदी कार्यक्रमाकरिता गेले होते। तिथे दारू पिऊन परत आरगकडे येत असताना आरग येथील तलावाजवळ असलेल्या शेटापा मंदिराजवळ त्यांनी गाडी थांबवून सुजल याची चेष्टा मस्करी करून टाकले। 2 अल्पवयीन मित्र सुजल याच्या अंगावरील कपडे काढले आणि त्याच्या अंगाशी झोंबाझोंबी करून समलैंगिक संबंध करत असताना सुजल हा शिवीगाळ करून अल्पवयीन मित्रांना विरोध करू लागला। 2 अल्पवयीन मित्रांनी त्यास हाताने आणि लाथेने मारहाण केली आणि सुजल पाटील याला तळ्यातील पाण्यामध्ये नेऊन दाबून बुडवून जीवे ठार मारले। सुजल पाटील याचा शोध घेतला असता सुजल पाटील याचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत तळ्याच्या पाण्यामध्ये मिळून आला। या घटनेमुळे आरगमध्ये एकच खळबळ उडाली आहे। 2 अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्यात मागील 2 दिवस कमी झालेला पावसाचा जोर सोमवारी वाढला आहे। शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यातील दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होत आहे। 24 तासात चांदोलीमध्ये 59 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर धरणात 24.27 टीएमसी पाणीसाठा झाला असून 59% धरण भरले। धरणातून 1690 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना धरण क्षेत्रात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमटी धरणाचा पाणीसाठा 85.44 टीएमसी झाला असून 70% धरण भरले। धरणात 88,919 क्युसेकने पाण्याची आवक होत असून 70,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। गेले 2 दिवस पावसाची रिमझिम होती, मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला। शिराळा तालुक्यात मुसळधार तर वाळवा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती। मिरज, पलूस या तालुक्यात दिवसभर पावसाच्या सरी बरसत राहिल्या। उर्वरित तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। सांगली शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला, सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सांगली जिल्ह्यातील तिसंगी येथे 3ऱ्या दिवशीही रोखण्यात आली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मोजणी रोखण्यासाठी महिला आणि पुरुष शेतकऱ्यांकडून आक्रमक विरोध करण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 1.5 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून दडपशाहीने शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्याचा घाट शासनाकडून चाललाय। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी भूसंपादन अधिकारी यांनी आज 3ऱ्या दिवशीही रोखण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील तिसंगी येथे बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय। जिल्ह्यात कुठेही मोजणी होऊ द्यायची नाही। तिसंगी येथे प्रांताधिकारी यांनी एका बाधित शेतकऱ्याला बाजूला घेऊन मूल्यांकन किती होते सांगितले। बाधित शेतकऱ्यांची एकजूट असल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये फूट पाडण्याचा तसेच शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडलाय। शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, वामन कदम, अमर शिंदे, अधिक पाटील यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांनी राज्य महामार्गाच्या चुकीच्या होणाऱ्या कामाबाबत आंदोलन करत रास्ता रोको केलाय। विनापरवाना वृक्षतोड, रस्त्याच्या कामामुळे घरांचे आणि शेतीचं नुकसान आणि ठेकेदाराकडून होणारे चुकीचे काम याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रस्त्याने काम थांबवून महामार्ग रोखून धरला होता। ऐतवडे बुद्रुक गावच्या हद्दीमधून राज्य महामार्ग जातोय। या महामार्गाच्या कडेला असलेली झाडे विनापरवाना तोडण्यात आली आहेत, त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही। तसेच राज्य महामार्ग ठेकेदार यांनी रोडचं काम सुरू करत असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही। रोडचं काम सुरू करतेवेळी रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरे, झाडे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही। सदरच्या रस्त्यास पर्यायी मार्ग नसल्याने सदर रस्त्यावरून वाहतूक होत असते। पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात लागत असल्याने रस्त्यावरती पाणी साठत असून ग्रामीण भागातील रहदारीस अडथळा निर्माण होतोय। रोडवरती जास्त प्रमाणात चिखल होऊन दुचाकी गाड्या घसरतात। काही पर्यायी व्यवस्था करावी। तसेच पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन गावातील लोकांना पाण्याचा तुटवडा होतोय। या सर्व बाबी लक्षात घेऊन
ऐतवडे बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थांच्या मार्फत आज हे रास्ता रोको आंदोलन केलंय। नुकसान झालेल्यांची भरपाई नाही मिळाली तर इथून पुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। भैरवनाथ यात्रा कमिटीच्या मिळकतीची विल्हेवाट लावून केलेल्या गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या यात्रा कमिटीच्या कारभारावर कारवाई व्हावी आणि मिळकत पुन्हा यात्रा कमिटीच्या ताब्यात मिळावी यासाठी दिनांक 7 जुलैपासून विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती युवा नेते रणजित अरविंद पाटील यांनी दिली आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, नगरसेवक अमर शितोळे, समीर कदम, इजाज मुल्ला, मकरंद गायकवाड, महेश मेटकरी, निखिल भिंगारदेवे, विक्रम पंडित, रणजित कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना रणजित पाटील म्हणाले, भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदाभाऊ पाटील यांनी तालमीची 4 गुंठे जागा धर्मादाय आयुक्त परवानगी न घेता संदीप पाटील यांना विक्री करून स्वतःच्या बँक खात्यावरती रक्कम घेतली आणि या व्यवहाराबाबत काही लोकांनी तक्रार केल्यानंतर ती जागा खुश खरेदीपत्र रद्द करून यात्रा कमिटीच्या परत नावावर केली। तरी देखील संदीप पाटील हे अजूनही त्या जागेवर दुमजली घर बांधून राहतात। ही बाब गंभीर आहे। 2004 मध्ये आमदार झाल्यानंतर सदाभाऊ पाटील यांनी शासन जमा झालेली जागा भाडेपट्ट्यांनी मिळण्यासाठी अर्ज केला आणि ही जागा लोकनेते हनुमंतराव पाटील मूकबधीर विद्यालयासाठी आणि भैरवनाथ मंगल कार्यालयासाठी मागणी केली। यात्रा कमिटीशी काही संबंध नसणारे मूकबधीर विद्यालय तसेच स्वतःचे हितसंबंध असणाऱ्या महाविद्यालयास जागा भाडेपट्ट्याने घेतली, परंतु अटी आणि शर्तीचा भंग करून कार्यालयाच्या जागेत पाटील ऑटोमोबाईल्स हे वाहन दुरुस्ती गॅरेज, मूकबधीर विद्यालयाच्या जागेत बालाजी फर्निचर मॉल असे व्यावसायिक दुकाने सध्या आहेत। याबाबत आम्ही जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त, दुय्यम निबंधक, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महावितरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करून कारवाईची मागणी केली, परंतु याबाबत गांभीर्य दिसून येत नसल्यामुळेच आम्ही 7 जुलै 2025 पासून माझ्या सहकाऱ्यांसह विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले। महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते व फुटपाथवर फेरीवाल्यांना मनाई करण्यात येणार आहे। त्यानुसार फेरीवाला समिती व प्रशासन लवकरच शहरात नो हॉकर झोन निश्चित करण्यात येणार आहे। शिवाय आठवडा बाजाराचा देखील निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांचा अडथळा दूर होईल आणि वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केला आहे। फेरीवाला समितीची बैठक आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतली आहे। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, समितीचे सदस्य रेखा पाटील, सुरेश टेंगले, सादिक बागवान, निखिल सावंत आदी जण उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्यात येणार आहे। त्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते। त्यामध्ये 3829 फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली। फेरीवाल्यांना स्वच्छ आणि चांगल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रभागनिहाय ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत। या ठिकाणी फेरीवाल्यांना बसण्याची सोय देखील करण्यात येणार आहे। मात्र मुख्य रस्ते व फुटपाथ खुले करून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याचं नियोजन केलं जाणार आहे। याशिवाय अनेक ठिकाणी नो हॉकर्स झोन देखील निश्चित करण्यात येणार आहे। त्यासाठी समितीच्या सदस्यांची प्रशासनाबरोबर बैठक होईल। त्यानंतर ही ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत। फेरीवाल्यांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन करायचे त्या ठिकाणी त्यांना जागा, स्वच्छता आणि इतर सोयीसुविधा देण्यात येणार आहेत। त्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। त्याचे पालन फेरीवाल्यांनी करणं गरजेचं असल्याचं मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केलं। यावेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अनीस मुल्ला, सचिन सागावकर, नगररचनाकार निर्मला देवकाते, वैभव वाघमारे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, ज्योती सरवदे, डॉक्टर रवींद्र ताटे, समितीचे सदस्य लता दुधाळ, अमित मोतुगडे, बेबी मुल्ला, मालदार मीर तोफिक, मुजीर जांभळीकर आदी जण उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार ते नरंदे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते। या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी कामावर जाणारे चाकरमानी यांचं येणं जाणं मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे खासदार धैर्यशील माने आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी लक्ष घालून काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे। हातकणंगले तालुक्यातील खोची येथे भैरवनाथाचं मंदिर आहे, तसेच नरेंदे येथे नागनाथाचं मंदिर आहे। येथे दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांची या रस्त्यामुळे कुचंबणा होते। त्याचबरोबर या गावातील काही विद्यार्थी आपल्या सायकलने अथवा स्कूल बसने नरंदे तसेच बाहुबली विद्यापीठ येथे शिक्षणाकरता जात आहेत। विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात येथून मार्गक्रमण करताना खूप त्रासाला सामोरं जावं लागते। त्यातच दोन्ही गावातील शेतकऱ्यांची या गावांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आहे।
त्या शेतीमध्ये ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते। ऊसगळीत हंगामाच्या सीझनमध्ये या रस्त्यावरून ऊसाची वाहणी जात असताना त्या वाहनांच्या चालकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रासाला सामोरं जावं लागते। या रस्त्याची अंदाजे 3 किलोमीटर लांबी असल्या कारणाने रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे। रस्ता खराब झाल्यामुळे शरद कारखान्यामार्गे नरंदे येथे जाऊन अथवा येऊन या भागातील वाहनधारकांना जावं लागते। याबाबत खासदार धैर्यशील माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचे मजबूतीकरण, खडीकरण, डांबरीकरण करावे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारीची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। सतत सुरू असलेली पावसाची संततधार आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ गृहीत धरून संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशामक विभागाने पूर परिस्थिती पूर्व प्रात्यक्षिके आणि जनजागृती शहरात सुरू केली आहे। सोमवारी मारुती चौकात जनजागृती करण्यात आली। महापालिका अग्निशामक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावत नागरिक, महिला, शाळकरी मुलींना याबाबतची माहिती दिली आहे। मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी आणि टीमकडून हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक झाले। भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा स्नेहजा जगताप यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। संभाव्य पूर परिस्थिती उद्भवली किंवा तशी वेळ आली तर काय काळजी घ्यावी, पुराच्या परिस्थितीत आपण सुरक्षितपणे कसे बाहेर पडायचे याबाबतची माहिती देण्यात आली आहे। याचबरोबर घरात गॅस लिकेजमुळे आग लागली तर त्यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं याबाबतही माहिती देण्यात आली। तसेच अग्निशामक सिलेंडरद्वारे आगीवर नियंत्रण कसे आणायचे याचीही माहिती दिली आहे। ख्रिस्ती समाजाचा अवमान केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की सांगली जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारंवार ख्रिस्ती धर्मगुरू, ख्रिस्ती प्रार्थनास्थळ आणि ख्रिस्ती धार्मिक विधीवरती वारंवार खोटे आरोप व हल्ले, खोट्या केसेस दाखल करण्याचं काम काही धर्मारंध संघटना तसेच लोक करत आहेत। सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करा, त्यांना ठोकून काढा अशा पद्धतीचे असंविधानिक वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंना अवमानित करण्याचा प्रयत्न केलाय। या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूवरती हल्ले होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरले। बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर आणि नितीन शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करून ख्रिस्ती समाजाला संरक्षण द्यावे। महाराष्ट्रामध्ये कुठेही ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असताना जर का त्यांना इजा झाली तर त्याला सर्वस्वी गोपीचंद पडळकर यांना जबाबदार धरण्यात यावं अशी मागणी केली आहे।